नमस्कार. आता आपण पहिला दिवाळीचा प्रोग्राम सुरू करतोय. तर पहिला प्रोग्राम आहे कबीराचे दोहे वाचन आणि गायन. तर थोडक्यात ओळख करून देतो सुरुवातीला. सुखमणी रॉय यांचं या आज मुख्य कार्यक्रम सादर करणार आहे आणि त्यांचं महाराष्ट्र मंडळातर्फे मी स्वागत करतो इथे. आणि त्यांना गायनाची साथ देणारे सुखदा आणि तर सुखमणी रॉय या मुंबईत स्थायिक झालेल्या आहेत. त्या मुंबईहून आलेल्या आहेत इथे आणि त्यांचं संशोधन क्षेत्र त्या सध्या मला वाटतं तिथे आता रिटायर्ड आहेत. एक्स रीडर व विभागाध्यक्ष इंग्रजी विभाग PN दोशी कॉलेज घाटकोपर मुंबई. त्यांनी मी त्यांचं वाचतोय. त्यांनी मला दिलं बरंच मोठं इंट्रोडक्शन आहे, त्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यांचं संशोधन क्षेत्र आहे उत्तर आधुनिकतावादी व स्त्रीवादी साहित्य व विचार, कॅप्टन नीडियन साहित्य अभ्यास, उत्तर आधुनिकतावादी व स्त्रीवादी साहित्य विचार यासंबंधीचे अनेक समीक्षले. मला वाटतं असं झालं आहे त्याच्यावर. हे जे डॉक्युमेंट त्यांनी पाठवलं मला त्याच्यात मराठी बरोबर नाही आहे, त्यामुळे त्याच्यात तोडके शब्द आले आहेत सगळे. ते होपफुली तुम्हाला कळेल किंवा तुम्हीच ते सांगितलं तर जास्त बरं आहे मला वाटतं ते. आणि लेखन आहे पण त्यांचं ते मराठी लघुकथा व कविता हंस मिळून सरळजणी माणूस इत्यादीमध्ये प्रकाशित. काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या कमल देसाई यांच्या 2 महत्त्वाच्या कादंबऱ्या यांचं त्यांनी इंग्रजीत अनुवादन केले आहे. आणि ट्रॅव्हल्स ऑफ 1857 या नावाने विष्णू भट्टी गोडसे यांच्या माझा प्रवासचा इंग्रजीतून अनुवाद, संपादन, प्रकाशन आणि त्यांना सदर उपक्रमासाठी भारतीय शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून एशियाटिक सोसायटी मुंबई यांच्याकडून अनुदान लाभलं होतं. आणि कबीर पदावली परिचय या नावाचे कबीरांच्या 400 पदांचे अनुवाद त्यांनी 3 भागांमध्ये प्रकाशनाधीन आहेत. पल्सेशन्स ऑफ लाईफ या नावाने एक साधकाची आध्यात्मिक वाटचाल अनुवादित करण्याचं काम त्यांचं सध्या सुरू आहे. तर आता आपण त्यांचं स्वागत करूया. सुखमणी रॉय आणि सुखदा. हरिओम. आज इथे कॅलिफोर्नियामध्ये इथली आस्थेनी मराठी मंडळी जमून एखादा मंडळ चालवतात, कार्यक्रम करतात. ते बघूनच मला इतकं छान धन्य वाटतं आहे की अशाच तऱ्हेने जर आपण आपल्या मायभाषेला दुजोरा देत गेलं, पाठबळ देत राहिलो तर नक्कीच आपण आपल्या भाषेला जी ज्ञानदेवांनी मराठी असे उंची मायबोली म्हटले आहे ते सार्थ करू. मी मुळात जरी इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि शिक्षिका असले तरी याच विचाराने मी मराठीकडे पुन्हा वळले. म्हणजे माझ्या साधारण करिअरच्या शेवटी मला असं वाटायला लागलं की अरे आपण काम म्हणून सतत फक्त कॅनडियन साहित्य किंवा ब्रिटिश साहित्य यांच्यावरती फोकस करतो आहोत, त्यापेक्षा आपण आपल्या मराठीचा जो वारसा आहे तो जर जागतिक पातळीवर आणू शकतो तर ते अधिक महत्त्वाचं होईल, म्हणून मी या भाषांतराकडे वळले. तसंच कबीरांचं साहित्य मी फार पूर्वीपासून वाचत होते आणि त्याचा अतिशय मला मनाला मोह पडत होता. आमची
फॅमिली बॅकग्राऊंड थोडीशी मिक्स्ड लँग्वेजेसची असल्या कारणाने मला हिंदीचंही चांगलं एक्सपोजर आहे. पण मग असं वाटलं की मराठी वाचकांना कबीर तितकासा माहिती नाही आणि काही गैरसमज आहेत. म्हणजे आता सध्या कबीर इज ऑलमोस्ट इन भोग आय शुड से. तर असं उगाच समजलं जातं की काही नाही ते सुफी तत्त्वज्ञानाने प्रभावित होते किंवा त्यांनी फक्त टीका टिप्पणीच केली समाजाच्या दुष्प्रवृत्तींवर वगैरे. तर तसं नाही आहे, हे मला सतत त्यांच्या वाचनातून जाणवत राहतं. म्हणून मी हे पहिलं केलं पुस्तक हे साखी कबीर नावाचं पुस्तक आहे. त्यांनी त्याचा उल्लेख विसरले असतील ते सांगायला. त्याच्यात 750 दोहे आहेत कबीरांचे आणि पुस्तक असं आहे की उजवीकडे कबीरांचे मूळ दोहे आणि डावीकडे माझी मराठी भाषांतर अशी आहेत. तर त्यातले काही मी तुमचा आता सादर करीन त्याच्यातले. आणि मग त्यानंतर ॲक्च्युली हा पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस एक मोठ्या विदुषी बाई आल्या होत्या आणि त्यांनी थोडं मला असं म्हटलं की नाही नाही, तुम्ही एका चांगल्या सांस्कृतिक बॅकग्राऊंडच्या व्यक्ती आहात आणि तुमच्या चष्म्यातून तुम्ही कबीर इंटरप्रेट केला आहे वगैरे असं. तर मी म्हटलं मी काही असं बिघडणं केलेलं नाही आहे. सगळी जेवढी त्यांची आहेत दोहे तेवढी सगळ्याचे सगळे दोहे मी यामध्ये भाषांतरित केलेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यात काहीतरी माझा दृष्टिकोन लादते आहे असं अजिबात नाही आहे. पण म्हणून मला नंतर असं वाटलं की ही पदं देखील त्यांची आपण संपूर्ण जर मराठी जनतेपुढे आणली तर चांगलं होईल. आणि तशी मी ती पदं आता भाषांतर करते, त्याच्यावरती थोडंसं भाष्य करते. ते ज्ञानदूत नावाचं एक जर्नल आहे, त्याच्यामध्ये दर महिन्याला प्रकाशित होत असतं आणि आता त्याची पुस्तकंही प्रकाशित होते. आज मला खूप बरं वाटतंय की तुम्ही इतक्या आस्थेने कबीर काय आहे हे समजून घेण्यासाठी आला आहात किंवा फारसा वेळ न घालवता आपण कबीरांकडे बघू. हे काम सुरू करण्यापूर्वी अचानक म्हणजे जसं काही तो एक काहीतरी कबीरांचा पूर्वसंकेत मिळाला किंवा काय. कारण खरोखरच संतांच्या साहित्यांचं भाषांतर करायचं हे वेगळी अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यासाठी त्या संतांचा काहीतरी आशीर्वाद अनुमती असायला लागते असं मला नंतर लक्षात यायला लागलं की नाही, मी अनुवाद करत नाही आहे, हा करून घेतला जातो आहे. तर त्याच्या सुरुवातीला एक मला, मी काही तशी संस्कृतची पंडित नाही पण संस्कृतमध्ये एक रचना सुचली सरस्वती वंदनेची. तर आजच्या प्रोग्रामला माझी छोटी मैत्रीण सुखदेचे मी आधी आभार मानते की तिने माझ्या कार्यक्रमात रस दाखवला आणि माझ्याबरोबर ती सादर करणार आहे. तर पहिली ही सरस्वती वंदना आपण तिच्याकडून ऐकूया. शारदे शारदे उदयोस्तु ते तव सर्वदे. शारदे शारदे उदयोस्तु ते तव सर्वदे. भूरि वन्दना तव सर्वदे.
तवस्त्राकान्तनयना त्वमसि वीणा वादिनी लुप्तातिवेणी मध्यगा त्वमसि ब्रह्मस्वरूपिणी आशीर्वचान् तव आप्नुयाम् इति प्रार्थयामः पुनः पुनः शारदे शारदे उदयोस्तु ते तव सर्वदे शारदे शारदे. हिंदीमध्ये म्हणतात चार चांद लगाली, तसं मूळ पदार्थ कदानी भारतीच्या गोडगळ्याची साथ दिली. छान वाटलं. हाही एक सुखद युवायोग म्हणायला हवा. कबीरांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला वगैरे याविषयी आपण फारशी चर्चा करणार नाही, कारण त्याच्यामध्ये बरीच मतमतांतर आहे. पण साधारण 1455च्या आसपास ते जन्मले आणि नीरू आणि निमा नावाच्या कोष्टी मुसलमान कुटुंबामध्ये त्यांचं लालन पालन झालं. त्यांना गंगेच्या घाटावरती हे बालक मिळालं होतं. लहर तलाव म्हणून तलाव आहे अशीचा, तिथे त्याला ते बाळ मिळालं. मग नंतर बऱ्याच किंवदंती त्यांच्याविषयी पसरल्या. म्हणजे एकीकडे विधवेचं मूल म्हणून अवहेलनाही नशिबी आली आणि अयोनिज लक्ष्मी विष्णूचं बाळ अवतीर्ण झालेलं वगैरे अशीही नंतर त्यांच्याविषयी आख्यायिका निर्माण झाल्या. डॉक्टर पारसनाथ तिवारी यांनी कबीर चरित्र लिहिलं आहे आणि भारताच्या सांस्कृतिक विभागाने ते प्रकाशित केलेलं आहे. तर त्यामध्ये असे बरेच किस्से आहेत, पण त्या सगळ्या किस्सांमध्ये जाण्यामध्ये आता आपण काही वेळ घालवणार नाही. सांगायचा मुद्दा हा की गरीब कुटुंब आणि फारसं म्हणजे शिक्षणाची काही आस्था नसलेलं, हातावरचं पोट चालवणारं असं कुटुंब होतं. आणि कबीरांना मुळातही काहीतरी असा ज्याला आपण नो रिबेलियन असा स्वभावातच होता. म्हणजे त्यांचा स्वभाव अतिशय स्वयंप्रज्ञ होता. तर त्यामुळे त्यांना तिटकारा होता पोथी पंडितांचा वगैरे. कधी त्यांनी शाळेची पायरी ते चढले नाहीत. तेव्हा ही सगळी जेवढी त्यांची पदं आहेत किंवा ज्या साख्या आहेत त्या कबीरांच्या दोह्यांना साखी म्हणतात. म्हणजे ते स्वतः त्याला साखी म्हणत असत. साखी हा साक्षीचा अपभ्रंश आहे आणि म्हणून या पुस्तकाचंही नाव मी साखी कबीर असं ठेवलं आहे. कारण त्यांचं म्हणणं की मी हे लिहित नाही, बोलत नाही, काहीच नाही. जे ईश्वराची साक्ष आहे ती मी नोंदवत आहे फक्त, म्हणून ते साखी. तर ती सगळी नंतर संकलित झालेली आहेत. गुरुग्रंथ साहेबमध्ये जी पदं आणि जे दोहे आहेत ते प्रमाणभूत मानून नंतर डॉक्टर श्यामसुंदर दास या स्कॉलरनी त्याचं संपूर्ण संपादन केलेलं आहे. तो ग्रंथच मी मानक ग्रंथ धरलेला आहे या दोन्ही भाषांतरांसाठी. पालनपोषण जरी मुसलमान कुटुंबात होत असलं तरी असं सांगितलं जातं की कबीर गंगेच्या घाटावरती अंधारामध्ये पडलेले होते आणि स्वामी रामानंद तिथून जात असताना पहाटेच्या वेळी त्यांचं चुकून या बाळाला पाय लागला, मुलाला. तर ते म्हणाले राम राम, आणि त्यांच्या पायाच्या धक्क्याने कबीर जागे झाले आणि ते म्हणाले राम राम, आणि हा राम राम मंत्र मिळाला आणि हा रामानंद त्यांचे गुरु झाले असं सांगितलं जातं. कबीरांचे राम हे जरी म्हणजे राम म्हटले तरी ते रामायणातले राम आहेत असं नव्हे, तर राम हा एक संपूर्ण निर्गुणी जी ईश्वरी सत्ता आहे त्याचा वाचक शब्द म्हणून कबीरांच्या साहित्यात येतो. आणि तरीही आपल्याला असंही दिसतं की त्यांची अनेक पदं अशी आहेत ज्याला आपण मराठी साहित्यामध्ये मधुराभक्ती म्हणतो. म्हणजे संत स्वतःकडे स्त्रीचा एक भूमिका घेतात आणि ईश्वर हा पती आहे
आणि त्याच्याशी मिलनाची ओढ आणि मिलनाचा आनंद अशा तऱ्हेच्या रचना आपल्याला ज्ञानेश्वरांच्याही विराण्या माहिती आहेत. पहिलं तोगे काऊ कोकत आहे किंवा अधिक देखणे तरी निरंजन पाहणे वगैरे. तर त्या धर्तीचे त्यांची पुष्कळ पदं आहेत कवीरांची. म्हणजे ज्याला निर्गुणी भजनं म्हटलं जातं. तुम्ही पुष्कळांची ऐकली असतील कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं. तर त्यातही हा एक मधुरा भक्तीचा स्तर सतत आहेच. तशी काही पदं आपल्याला सुखदाकडून ऐकायला मिळतील नंतर. तर सांगायचा मुद्दा हा की गुरु हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, तत्व आहे. आणि गुरुगम्यता म्हणजे काय हे नुसती शब्दांनी सांगून खरोखरच उलगडणारी गोष्ट नाही. तो केवळ अनुभवाचा विषय आहे आणि त्यामुळे अतिशय गैरसमज होतात. अनेक भोंदू गुरूंना समाजामध्ये उगाच प्रतिष्ठा किंवा स्थान मिळते. हे सगळं कबीरही बघत होते. पण तरीही जी मुळात गुरुगीतेतली जी गुरु संकल्पना आहे ती किती दृढ आणि महत्त्वाची आहे हे कबीरांच्या साहित्यात आपल्याला सतत दिसून येतं. तर मी काही थोडेसे त्यांचे साखी दोहे गुरु या संकल्पनेवरचे वाचते. सखान कोणी सद्गुरु जैसा, ज्ञानशुद्धी सम ना दाता, हरिसारखा कोणी नाही तर कर, हरिजना परी ना भ्राता. दिनरात कितीदा ओवाळू मी सद्गुरुवरुनी जीव, मानव होतो त्याचा त्यांनी सत्वर केला देव. अनंत महिमा सद्गुरूचा आणि अनंत हो उपकार, अनंत दाखविण्यास उघडले अनंत नेत्रद्वार. रामनाम तोलाचे गुरूंना मीही काही द्यावे, ही हौस मनी पण खाय घेऊन त्यांनी संतोषावे. हृदय साक्षी मम सद्गुरुवरुनी ओवाळी हा जीव, कलियुग कलहामध्ये आता लढेन मी खंबीर. सद्गुरु सच्चा वीर, जयांचा एकच शाब्दिक बाण, धराशायी बघ करून गेला जीवाचा अभिमान. गुरु भेटता ज्ञान प्रगटले, नकोस हे विसरू, गोविंदाच्या कृपेने सरे भेटतसे सद्गुरु. धावत होतो लोकांच्या अन वेदांच्याही पाठी, सामोऱ्या सद्गुरूंनी दिधला ज्ञान दिवा मज हाती. तैल